धाराशिवमध्ये बोगस खतांसह सुळसुळाट सुरू असल्याचा प्रकार समोर आलाय। खरेदी केलेलं खत नसून ती केवळ माती असल्याचं उघडकीस आल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी 3 टेम्पो खत थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणून ओतलं। कृषी अधीक्षकांना याचं वास्तव दाखवत शेतकऱ्यांनी न्यायाची मागणी केलेली आहे। दरम्यान खताचं सॅम्पल घेतलं जात असून या प्रकरणी चौकशी करून पुढील कारवाई केली जाणार आहे। धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही शेतकरी आलेले आहेत। त्यांनी आज बोगस खत जे आहे ते बोगस खताचा साठा जो आहे तो पकडलेला आहे। अक्षरशः 2 टेम्पो जे आहेत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणून ठेवलेले हा खत 18 हा एक 10 20 आहे। हा एकच खात आहे, फक्त बॅगा बदलल्यात। पूर्ण ही माती आहे खताची, खात नाहीच आहे, खत नाही। खात नाही, बोगस आहे ही पूर्ण। आता माझा प्रश्न आहे, ही माती सगळ्याला सिद्ध झाल्या, कारण सोनारच्या दुकानात गेलं, सोनारला तर सांगितलं की बाबा सोनं चांदी त्यांना बरोबर ओळखत आहे। तसं आता कृषी अधिकाऱ्यांची डिग्री झाली आहे, त्यांना माहित आहे, त्यांना तुम्ही प्रश्न विचारा, ही खात बोगस आहे आणि बनावट खात ही माती आहे आणि 1300 रुपयाला पोती विकतात आणि शेतकऱ्याच्या घरावर नांगर फिरतात। ते म्हणले ना, आता योग्य ती कारवाई फौजदारी गुन्हे दाखल करू, सगळे दुकान सील करू, ज्या ज्या दुकानात आढळल ते दुकान सील करू म्हणले आम्हाला। आम्ही आता त्या आशयावर बसलोय, आम्ही निघालो त्यांच्याबरोबर आणि त्यांना आम्ही सुट्टी देणार ना सील मारल्याशिवाय सगळे दुकान। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, धाराशिव। ओमकार कृषी सेवा केंद्र जे तुळजापूरमध्ये आहे, तिथं शेतकरी हा डुप्लिकेट माल तिथं आला आणि आल्यानंतर जे शेतकऱ्याला लक्षात आलं की त्यांनी ताबडतोब तो माल पैसे देऊन खरेदी केला आणि माल खरेदी करून तो आज इथं पोलीस स्टेशन आणला। आता बोगस तर आहे, 100% बोगस आहे, पण त्याला लिगल स्वरूप देण्यासाठी आम्ही पंचनामा करतो, FIR करतो आणि तोपर्यंत हा जे दुकानदाराचा माल जे माल दुकानात जे बोगस आहे सगळा माल सील होऊन राहील त्याच्यामध्ये।